हॅलो 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 सगळे हात हॅलो हॅलो हात आहे ना ओके आवाज पोचतोय का पोचतोय ना अच्छा ठीक आहे आणि चला हल पुन्हा एकदा शाहीर संदीप मोरे खेडेवाले हे लांजेवाले मोरे गोवांचा जमलेल्या माझ्या तमाम नाटकाला प्रेमी रसिक माझ्या प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा शाहीर मानाचा मुद्रा शाहीर मानाचा मुद्रा पाहिलं मी आज पाहिलं हे सगळे आहेत ना हे असे गोवा हे लांजेवाले यांचं काय म्हणणं असतं माहिती की आम्ही शाने तुम्ही शाने जसे आम्ही पण शाने खेळवले नाच करायचं नाही कधी पण बोलताना विचार करायचं गेल्या बारीमध्ये माझी मावशी काढलं आता काढलं आईच काढलं गोवानी आणि आता बोलतात गोवा हा हे काढलंच तर मग त्याचं डेंजर आहे माझं गोवा सल्ली गोवा म्हणतात खेळवाला आहे मी हा बोललो मी गोवाना हा पब्लिक पण म्हणते मला वाटतं ह्या गोवांचाच आहे पहिल्यावरती प्रेम आहे सगळ्यांचं आहे की नाही आहे ना टाळ्या होत्या एकदा सगळ्यांच्या उघड्या गोवांची साला करणार गोवांची लाल पण करणार लक्षात घ्या मोरेबा म्हणतात गोवा आलेला म्हटले परशा आणि आरची बरोबर ना काय गंमत करायची कुठे काय करायची की परशा आणि आरशीला पडवून नेला आता पुढचं काय करायचं बरोबर की नाही परशा आणि आरची गोवाला लय आवडते आरची ही तुला लागल अशी मिरची ना खाणार बघ आता गाणं कसं जातो स्टेप बाय स्टेप घेणार गोवा काय म्हटले गोवा म्हणून आरची कशी असते आणि तो परशा कसा होता आणि हा माझा आजचा परशा कसा आहे बघा पाहून सैराट झाला जिंगाट असं गोवा गाऊन दाखव स्केल मध्ये 8 दिवस कार्यक्रम करतोय अरे जर तुम्ही म्हणता लांजाची शान आहे आम्ही खेडवाले आहोत ना खेळ त्रिमूर्ती आमच्याकडनं शिकता व अजून स्टेप मध्ये नाही व स्टुडिओ मध्ये जाऊन रेकॉर्डिंग नाही करायची हातात करायचे आणि गाणी गायची तुमचे संगीतकार बघा तुम्ही कुठलाच खेळ गाताय ते बघा आणि मोठेपणा मिरवा आणि संदीप बारी करूया तुमची किंमत नाही म्हणून बुवा बोललात ते उत्तर देणार पण खोलून मारणार आणि चांगली जिरवणार बघा विषय होणार सायराट पैशाने आहे आणखी पाहिजे काय पाहून सायराट झाला जिंगाट बुवा ही गोष्ट सांगतो तुम्हाला दुपारची तुमच्याकडे पेन माझ्याकडे पेन तुमच्याकडे होई माझ्याकडे होई तुमच्याकडे शाही त्याची माझ्याकडे शाही गोष्ट सांगतो तुम्हाला दुपारची अरे ती पळून गेली परशारची पळून गेली ती परशारची माय लेकीनो माय मावल्यानो प्रबोधन करतोय प्रत्येक घरामध्ये आपला मुलगा असतो मुलगी असते म्हणून काय म्हणतोय अरे पळून गेली ती परशारची साऱ्या सांभाळता आपल्या घरची पळून गेली ती परशारची साऱ्याने सांभाळ आपल्या घरची पहिलं उत्तर हा गोवा मला म्हटले भेंडी गवार बोलले बुवा भेंडी गवार बुवा माझी गवार अशी आहे मला का भाजी खाऊन तू मला का बनवून देतो का बुवा भेंडी म्हणतात भेंडी अनेक गोष्टी बुवा तुमच्या आज चुकल्या आहेत बोलते वेळी मैं ऐसा हूँ मैं वैसा हूँ बुवा असं नाही होत तुमच्या दम असेल ना दम असेल तो ऑन द स्पॉट नारा यांना वाटतं काय मारामारी करायला संधी बुवा तेवढी ताकद पण आहे ते राज्यामध्ये येऊन माझी तेवढी ताकद आहे बुवा तेवढी पण ताकद आहे हा आईच्या ठेवत बायका होता आणि काय सासरा काय फौजदार बुवा अशा गोष्टी करायच्या नाहीत मी काय म्हणतो मला म्हणतो वरात काढी बुवा हिटला जर वरात काढली तुझी ना खेडपर्यंत नेहमी वरात काढली तुझी
खेडपर्यंत नेईन. हा नवरा माझा तो आजचा आहे म्हणून 3 तासाचा कार्यक्रम आहे. बुवानी उत्तम कार्यक्रम केला, प्रश्नच नाही. म्हणून बुवानी हा आता हे खेडवाले बोलले नाही ना, त्यांना खेडवाले बोलले की याला झुमतं आता कौत बांधायचं फरमाईश येते. आम्ही काय कधी बोललो काय बुवांना? काय ह्या बुवांना मी काहीच बोललो नाही. पण बुवा जे विषय तुम्ही मांडता तुमच्या जे चोपडीमध्ये नसेल ते संदीप बुवाच्या खोपडीमध्ये लक्षात घ्या. का म्हणतो कौत बांधायचं गाणं हिट झालं. मी आज तुमचा फॅन आहे, पण पौत हे पहिलं कुणी कुणाला बांधलं हे सांगायचं इथं येऊन, तर तुमचा मान सन्मान करेल. तुमचं करणारच आहे, ती वेळ येईल. परंतु तुम्ही बोलता लोकांना अरे टोप्या घालून टोप्या लावून. आता मला म्हटले टोपी घाला, आम्ही शिकवली घाला. त्याचा एक आहे एक लोमट्या, ह्या गोवाचा एक लोमट्या त्याची उद्या बारी आहे. हा ह्या गोवाचा लोमट्या आहे. तो मला काय बोलला तर माहितीये काय? हा टोपी नको घालू, बायकोची साडी घाल म्हणून त्याला उत्तर दिलं होतं. आता ह्या देव काय त्यांच्या घरामध्ये बायका पोर आहेत म्हणून म्हटलं बायका पोरांमध्ये घ्यायची नाही बुवा. तुझं माझं झांगट आहे काय तर होऊन जाऊ त्याचं. तुझं ते माझं काय ते आहे, बरोबर की नाही? ह्यांना बायका दिसतात, बायका पोरं दिसतात, आम्हाला दिसत नाही का? म्हणून बुवा शांत आहे तोपर्यंत शांत राहू द्या. भडकल्यावरती हा येडाय माय बुवानी आज नमन केला नाही, ऐकलं माझं लय. हा लय त्यांचे बुवा हे लाजेवाले. अरे मी काय म्हणतो बुवानो, ज्या कलेमध्ये उतरलो त्या वेळेपासून तुम्ही आता शिमडी कालची पोरं आला 2 वर्षापूर्वी आणि आज आम्हाला सांगताय कार्यक्रम कसा करायचा म्हणून. बुवा लोकांची गाणी गाऊन मोठे झालात तुम्ही. आता तुमच्याकडे काय होतं? ज्या वेळेला 2014 मध्ये मी गाणं गायलं, अनेक म्हणजे गाणे प्रसिद्ध आहेत कोकणामध्ये, मी कधी मोठेपणा केला नाही. आणि हे बोलताय कौत बांधायचं गणाला, कौत बांधायचं सांगायचं बुवा. हे उत्तर पहिलं कौत कुणी कोणाला बांधलं म्हणून. आणि बाऱ्या करायला यायच्या, शाक्य मिरवायचे नाही इथे येऊन. हा म्हणून हा बुवांचा गण छान होता. माझा उत्तरला उत्तर द्यायचं. हा बुवांचं गण माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. सर्व आधी ओम अक्षर यामध्ये मग आकृतीचा गण तुझ्या मायेच्या असं गाऊन दाखव. तू खाना निघाल असा दूर गाऊन दाखव. शाहीर म्हणतोस ना, अरे स्केल मध्ये नाहीस. आणि मोठा हा शानपणा फिरवतोय लांजेवाला, हा मोठा गांजेवाला लय शानपणा फिरवतोय. तो स्केल मध्ये गाऊन दाखव. हे आशिष नाही कोणा मी ठेवली इथं, ही आशिष ठेवली नाही. हा म्हणून बोलतोय तुझे संगीतकार मोठे आहेत, तो लय मोठे आहेत. हा त्यांना काय बोलणार नाही. परंतु तू गोवा शाहीर आहेस, तुला माहित नाही कुठल्या स्केल मध्ये तू गातोयस, कुठल्या स्केल मध्ये तू गातोयस. आणि शानपणा राजाचा मी मोठा शाहीर. हे बसलास टोपीवरती माझ्या टोपीचा विषय आला म्हणून. हा पाऊस आला तुझ्या मायेच्या कायातून मुळारंभाचा गणगातो रणा. म्हणून मी काय म्हणते बघा, विषयाला विषय, उत्तराला उत्तर. नंतर हा दबा ऐका काय म्हणते बघा. अक्षरांचे अनेक दक्ष मोठे भाऊ शिकलेले आहेत. हा दाढीवाले त्याला वाटतं मी शान आहे, शानपणा करायचं नाही मोठे भाऊ. हा शाब्दिक खेळी 9वी नापास आहे, पण अभ्यास आहे. हा तुझ्या टोपडीत माझ्या खोपडीत आहे. म्हणून काय म्हणतोय, अरे अक्षरांचे अनेक दक्ष होऊ नको असा विचार. अरे माय ममतेचा तो शाहीर ऐका, तुमचे गुरुवर आले. अरे माय ममतेचा, माय ममतेचा नाच नाच राणा
माया ममतेचा नाचे नाचरणा अरे किती सांगू गणा बाबुल खुला 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 अक्षराचे राधे गगन आमचे मित्र गोवाना पैसा आलं पैसाले म्हणतात. मी काय म्हटलं पैसा आलं मी म्हटलं पैसा दिलं. आमचे मित्र सन्माननीय निकेश मोरे यांकडून गटासाठी गटीसाठी 200 रुपये आले. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये गोवा म्हटले पैसा आलं पैसा आमच्या बापाचं काय जातो म्हणजे बापाचं म्हणजे बापाला मी काढलं होतं का? मी कधी म्हटलं का नाही बापाला म्हणून? जेव्हा बोललो तेव्हा काहीतरी विषय वेगळा होता. आम्ही आता काढला असं वेगळा विषय होईल. परंतु पैसा आलं बुवा पैसा तुझ्या खिशात गेलं. जे पैसा आलं ते तुझ्या खिशात गेलं काय? संदीप बोला दिलं काय? हा म्हणून काय म्हणतो पैसा आलं हा म्हणतात. हा थोडं मनोरंजन मी केलं म्हणून पैसे मला आलं सांग तुझ्या बापूसाच काय हो गेलं? तुमचा बापूस काढला नाही बुवा. जर काढायला लागलो सगळं काढी म्हणून काय म्हणतोय अरे माझ्या बापाचं काय नाही केलं. हो शाही विषयाला विषय दिलाय बघा. माझ्या बापाचं काय नाही केलं मग मला कळून आलं सारं. माझ्या बापाचं काय नाही केलं मग मला कळून सारं आलं. अरे पैसा आलं म्हणतोय खुलं हे मेलं पैशासाठी लाचार झालं. पैसा आलं म्हणतोय खुलं मेलं पैशासाठी लाचार झालं. रनिंगला तर आवाज माझा बंद करतो. त्याने का 2 पैसे जास्त देईल काय? बसा तिकडे बसा. साऊंडचा विषय मी काय म्हणतो तेच बोलते ना. मी काय म्हणतो चुकीचा बोलतो का? पहिल्या बारीमध्ये मागे टॉवेल लागलेला आहे. फ्री पब्लिक आहे. चुकीचं बोलते का आता? हा म्हणून आता त्या रनिंग मध्ये पण मला द्या ना मौली गोष्टी हा कळतं मला पण ते. म्हणून हा गोवांचा विषय झाला तो गोवांचं गवळण साऊंड त्या दोन्ही शहराला साऊंड चांगला पाहिजे ना. बरोबर ना? हा उत्तम साऊंड आहे त्याला मानाचा मुलगा करतो मी. हा म्हणून इथून आवाज तिथपर्यंत जात नाही त्या घरापर्यंत. लक्षात घ्या ती माझी आई म्हटली की गोवानो तुम्ही उत्तम बारी केली त्या घरामध्ये समोरच्या घरामध्ये. ही मला पोचपावती मिळाली. पोचतो हा गो येणार आहे तुमच्या गावामध्ये लाजामध्ये तालुक्यामध्ये येऊन बायका तुमच्याकडे छुट्ट्या गोवा काय बारे करता तुम्ही काय बारे करता? हा ही फरमाईश आली हे आलं ते आलं हो हेच करा आयुष्यामध्ये. तुम्हाला शक्ती तुला कलगी तुला जमणार अजिबात जमणार ना. लक्षात घ्या. हा फक्त मोठे पण मी ह्या त्या असं करीन तसं करीन. बुवा जे आहे ते तुमच्या घरात ठेवा. संदीप बुवाला काढायचं नाही. 4 बाजू आहेत पाहिजे 4 बाजू. लक्षात घ्या. हा झोपवायची पण असते निजवायची पण असते. अनेक गोष्टी असतात त्या मी करू शकतो. ही ताकद मोरे बुवांवरती आहे. पुढीवरती जावं का माझ्या
माझ्या कृती जाऊ नका लक्षात घ्या. म्हणून दाखवू नका मला म्हणून. हा हा कोणची बघ काल रात्री आणखी जेव्हा घंटी मी वाजवली पिऊन टाकला मी चाटून खुसून. आता मी काय म्हटलं ह्याच्या लागल्याच पोटावर बोललो मी. तुम्हाला काय वाईट बोललो नाही. एवढी झोंबली गवळण बोला एवढी झोंबली ना. हा हा ह्याला हाका होईल. आता बारीक गेल्यानंतर हाका होईल बोला. बघा ऐकाय तुम्ही ऐका. म्हणून काय म्हणतोय पब्लिक सगळा बोवांचाच आहे माझा नाही. तरी पण दाखवतोय बारी तरी पण दाखवतोय. झोपवी लक्षात घ्या टाकला झोपवी. म्हणून काय म्हणतोय पिऊन टाकला चाटून फुसून. नादाचा जर का नादाला जर का लागशील माझ्या हात टेकशील मागून. जर का आडवी येशील चुकून तुझ्या तोंडावर जाईन चुकून. माझ्या हा मोठ्या चाटून थकलास माखून. अरे काय केलंस तुझं हे सामान राखून. अरे तोंडावर थुकल्या तुझ्या साऱ्या गवळणी. तुझ्या धरतील ते हात पाय त्याच्या धरतील ते हात पाय. तुझं काही ते चालणार नाही काना तुझं काही ते चालणार नाही. नाही भेटणार दुधाची साय तुझं काही ते चालणार नाही. भेटणार दुधाची साय तुझं काही ते चालणार नाही. नाही भेटणार दुधाची साय तुझं काही ते चालणार नाही. नाही भेटणार दुधाची साय चालणार नाही. नाही भेटणार दुधाची साय तुझं काही ते चालणार नाही. भेटणार दुधाची साय. म्हणून गोवाना एक विषय देतो चांगला. नंतर दादा काहीतरी होते बघा. आता कीबोर्ड बोल पडला चला काय करायचं मग आम्ही काय करायचं बघा. दोन्ही शाहिरात हा म्हणून आता असू द्या. खरं सांगतो रसिक कलेवरती नेता तो प्रेम आहे. माझी शाखा आहे मालवणची. मला एवढा अभिमान वाटतो गेली सतत 8 दिवस नाचत पुढे माझ्याशी. लहान त्याला करायचो लहान करायचं नववीला येतो आता. आणि आज नाचून त्याला अभ्यास करता आला नाही. आजही त्या घरामध्ये माझ्या आईच्या घरामध्ये अभ्यास केला आणि आज इथे नाचतोय तो माझा मांडवकर. लहान मुलगा आहे लहान मुलगा. हा त्याला सुद्धा मोरी बोनचं मारत होतो. राहू उभा राहू उभा. हे मोरी बोन लक्षात घेऊ. आता 9 दिवस कार्यक्रम आहे. झोप नाही. शाळेमध्ये जातो आणि संध्याकाळी नाचायला येतो. एका शब्दावरती येतो. खरंच माझा अभिमान आहे कलेवरती आणि या मुलाचा मला अभिमान आहे. म्हणून त्याच्यासाठी आया होते एकदा. म्हणून बुवा हे टिकवावं लागतं. हा तुमची पण आहे ती आमची दापोलीची आहे. तुमची नाही ती आमची आहेत. म्हणून डोक्यात काय गोष्टी ठेवून काय गोष्टी बोलून ह्या गोष्टी करा. म्हणून काय म्हणते बघा. म्हणून काय म्हणते गोवाना एक बार देतो नंतर गोवांचा कसा का समाचार घेतो. हा विकास प्रत्येकाचा विकास प्रत्येक जण करतो. हा माझ्या घरामध्ये पाणी नाही. माझ्या घरामध्ये गॅस नाही. माझ्या घराच्या बाजूला रस्ता नाही. पण विकास जो होतो त्यावेळेला कोण कोणाला विचारत नाही. म्हणून गोवा विषय कसा आणलाय नंतर आपण घेऊ. सावधी गजरा मी म्हटलं आईशीला काढणार नाही. बापसाला काढणार नाही. बहिणीला काढणार नाही. मावशीला काढणार नाही. आत्याला काढणार नाही. गेल्या बारीमध्ये माझी काढली नाही.
ते आणलं होतं पण नाही गाणार बुवा, तुम्हालाच बोलणार मी आज जे काय असेल तर तुम्ही नातेवाईक आपण जाणार नाही. संदीप भाऊ मोरे म्हणतात पण तुमची आज काशी करून जाणार म्हणजे जाणारच. हा म्हणून काय म्हणतोय, अरे कसला विकास हा मी आला रक्त खेळताय. तुम्ही लाजेवाले म्हणताय ना, अरे खेळवाले भेटले नसते ना तुम्ही जगला असतात. संगीताचं महत्व काय असेल तर आमच्या खेळमध्ये आहे. हा म्हणून हा कसं गायन करायचं हे आमच्याकडनं शिकाल तर टिकाल, आणि शिकला तो हुआ तुम्ही, नाहीतर शिकण्यामध्ये तुम्ही विकाल. फक्त पैसा घेऊन गाणं करायचं नाही म्हणून बोलता पैसा आलं. हा म्हणून काय म्हणतोय, अरे कसला विकास हा मेला, अरे लांब हो रे सांगतोय तुला, नको मला विकास लांब हो. कसला विकास हा मेला, लांब हो रे सांगतोय तुला, अरे पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणूया कुत्र्याला. पैसा बघून हा पैसा आलं बोलत नाही. सामाजिक विषय शास्त्रामध्ये नाही बुवा. काय म्हणतोय, विकास कोण कधी कसा करेल हे सांगू शकत नाही, तो विषय आणलाय बुवा. ऐका, कसला विकास हा मेला, अरे लांब हो रे सांगतोय तुला, पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणूया कुत्र्या. पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणूया कुत्र्या. पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणूया कुत्र्याला. पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणूया कुत्र्याला. संदीप बुवाला पवायला पाण्यामध्ये आणि शत्रूला गायला शिकवू नका म्हणून काय म्हणतोय. जास्त वेळ घेणार नाही लक्षात द्या. चावड बोलणार ना गोवाना, मला पण भारी होऊ द्या. दादा बोलला गोवाना पण कार्यक्रम असतात, परंतु गोवांचा विषय मला आहे त्याचं उत्तर 80% माझ्याकडे आहे. 80% गोवा जास्त काही बोलणार नाही बुवा, तुम्ही काही बोल मला. आज तुमच्या तालुक्यामध्ये आलो म्हणजे असा शंट म्हणून संदीप बुवा नाही, जे आहे ते खरं आहे ते मान्य करणार बुवा आहे. म्हणून तुमचं उत्तर 80% माझ्याकडे आहे. 100% मिळेल त्यावेळेला मान्य करेन, तुम्ही सुद्धा कराल. परंतु अभिमानाची एक गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट अशी, लांजा, रत्नागिरी, खेड, चिपळूण म्हणा, गुहागर म्हणा, रायगड म्हणा, आपण सर्व एकाच तालुक्यातले कोकण वासी आहोत, कोकणाचे कलाकार आहात. अनेक गुरुवारी मला मिळाले, अनेक गुरुवारी मला आशीर्वाद दिले. परंतु माझा जो विषय कोणा दिला तो विषय माझा असा होता की मंदोदरी आणि विभीषण
त्यांना एक पुत्र रथाचा लाभ झाला, तर त्याचं नाव काय मेघनाथ प्रहस्त, ते काय देवांतक नारांतक ऋषी अक्षय कुमार. ही नावं सोडून सांगायची आहेत. बरेच जणांनी प्रयत्न केला, 7 वर्ष घासतायत, परंतु माझी फक्त एक विनंती बुवांना अशी, तुमचे गुरुवर्य या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही सुद्धा आहात. आज आदिमाय आपल्या समोर आहे. मी पहिल्या बारीमध्ये तुम्हाला सांगितलं की जर माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यातून मिळेल खरं असेल, तुम्ही एक बाजू नाही, तुम्ही 90% 99% तुमचं उत्तर बरोबर आहे माझ्या प्रश्नाचं. बुवांना या ठिकाणी व्यासपीठावरती बोलवतो. बुवा, तुमचं स्वागत आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 99% दिलं. खरंच लांबोरे बुवा मान्य करणारा शाहीर आहे. पहिल्या बारीमध्ये सांगितलं, हा मोरे बुवांचा शब्द आहे, शब्दाला पाडणारा बुवा आहे. माझा विषय 1, त्याला उत्तर 3 होती, त्याची 2 मिळाली. तुम्हाला हे श्रेय मिळालं, हेच माझं पुण्य आहे. कारण अनेक जण असे येऊन गेले, त्याचं उत्तर टिबुआ तुम्ही दिला. तुमचा सत्कार मी आज व्यासपीठावरती करेन. कारण का मला असं वाटतंय की लांबोरे बुवा तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात, म्हणून लांबोरे बुवा कुठे असतील त्यांनी या व्यासपीठावरती यावं. खरंच सांगतो, स्वाभिमानाने अभिमानाने सांगतोय. बरेच जणांनी प्रयत्न केलं, परंतु 2 विषय, माझ्या प्रश्नाचे 2 विषय होते. दोन्ही विषय त्यांनी तंतोतंत फोडलेले आहे. फक्त एक टक्का बाकी राहिलाय, तो साईडलाच ठेवला, तो साईडला ठेवला, लक्षात घ्या. परंतु ह्या शाहिरांचं मी स्वतःहून स्वागत करतो, कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी या घराण्याने सोडले, त्यांचं अभिनंदन करतो. इथे चंदू गुरुबुवा असतील तर कुठे व्यासपीठावर चंदू बुवा आणि जे मगाशी मंडळी आले होते, अध्यक्ष आले होते साहेब, तुम्ही पण आले आणि अजून कोणतं कृपा आहे आता. मी एकच सांगतो, शक्तितुला हा वादाचा विषय म्हणजे हा शास्त्राचाच विषय. आम्ही आता नवीन जमान्यात थोडस इकडे तिकडे करतो, ती वेगळी गोष्ट आहे. मात्र मूळ गाभा शक्तितुलाचा हाच आहे की शास्त्राला शास्त्र देणे, भागाला भाग देणे, प्रश्न उत्तर देणे. आणि प्रश्न काढणाऱ्याला एक वाट असते, प्रश्न शोधणाऱ्याला 100 वाटा असतात. आणि आज हा प्रश्न मी अक्षरशः गेल्या वर्षी 3 प्रश्न फुटले होते. माझे वस्तात, माझे प्रभाकर धनावडे, माझे गंगाराम गुरव माऊली असतील किंवा माझे नारायण गुरव माऊली असतील, आज चंदू गुरव आहेत आमच्या वस्तात, तर प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा आम्ही पिछा करत होतो. आणि माझ्या प्रभाकर धनावडेच्या माऊलीच्या माध्यमातून हा प्रश्न फुटलेला आहे. आणि प्रश्न फुटणं अनेकदा काय होतं की शाहीर मान्य करत नाहीत, पण आज मी जरी प्रश्न फोडला असला तरी शाहीर 99% तुम्हाला श्रेय जातं, कारण तुम्ही तो मान्य केला. कारण मान्य करणारा शाहीर मोठ्या मनात असा वाटतो, आणि ते आमचे संदीप मोरे बुवा. आणि आनंदाची गोष्ट ही शाहीर, आनंदाची गोष्ट ही शाहीर, ही भूमी माझी काही लांबची नाही, खेळायला लांबचा काय आमचा नाही. मात्र जिथे म्हणतात ना की माझा शेवटी. आणि या वर्षाचा या हंगामातला शेवटचा सामना लांजामध्ये, आणि या हंगामातला पहिला प्रश्न शाहीर लांजामध्ये फुटला. आणि तुमच्या सगळ्या नंबर शाहिराचा प्रश्न माझ्या वस्ताला फुटला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि तो प्रश्न अनेक वर्ष होता. आणि खरंच या युपीला जाऊन आम्ही ते प्रश्न ग्रंथ आणला. माऊली, तुम्ही 2 वाक्य बोलायचं. नमस्कार. आज यांचे गुरुवर्य म्हणजे विठोबा साळवे, आणि खरोखर लेखणी त्यांनी जरी शिक्षण सांगितलं तरी संदीपवांचा नाच आवर्जून बघावा अशी त्यांची लेखणी असते, तुम्ही ऐकलं. आणि मी त्याने फरमाईश मी करतोय, त्यांनी श्वास घेते मी गवळून पुन्हा एकदा आमच्या रसिकांसाठी म्हणून दाखवायचे. आणि खरोखर मान्य करणारा शाहीर असेल तरच तो या रंगामध्ये टिकणार आहे. आणि प्रश्न फुटला याचा अपमान होत नाही, ती खरी कला असते. आणि ते खरंच शाहीर दाखवते संदीप मोरे बुवांनी. एकदा संदीप मोरे बुवांसाठी जोरदार टाळ्या होते. धन्यवाद. ओके, चला. वा वा, तापू नका. हा, स्केल बघा, स्केल. हा, फिरवाला आम्ही. हा, तापणे का नाही? बघा ते स्केल
पण वाजवा पण द्या मी स्केल मध्ये गातो गोवा तू ऐसा करता यार मेरा दोस्त है तू मेरे गाँव में ऐसे जीवन है पर तो मैं आई लव यू यार थोडी माझी इज्जत ठेवा आता आय लव्ह यू म्हटलं आय लव्ह यू टू यामध्ये स्केल अभी देखा था मैं स्केल हो लांब रे बा हा लांब रे नाही का अभी हा शेवटे श्वास घेते मी हो ऐकून का हो स्केल ए जोरात लाय हा श्वास घेते मी तुझ्या नावाने मरुसलास का तू सांगना कृष्णा जवळ गुरुमाजी फरमाईश होती म्हणून गायलं खरंच संत रसिक कलिकेद्र कशाला म्हणतात कारण का वंशर पाहिजे 500 रुपये 700 रुपये निकेश शेडू अध्यक्ष आणि गणेशवर करू यांच्याकडून 700 रुपये आलेले आहेत पुन्हा एकदा फरमाईश घ्या दिशी कोण आहे श्रीहरी मोहना
फरमाईसाठी 500 रुपये दिले आहेत त्यांना सुद्धा मोरे पोहांचं मानाचं जरा बघा 2 मिनिटं दादा शेवटचं गाणं घ्यायचं जास्त आपण त्रास घ्यायचा नाही कारण का नाही करता दादा गोवाला मी बोललोच कारण का मी असं जातीवंत कलाकार आहे जे आहे ते मान्य करणारा शरीर आहे पण हीच खरी आपली लोककला आहे बहुत टिकवायची आहे त्या कलेमध्ये आपण काही गोष्टी आणतो हे आणू नका हे माझी खास करून विनंती आहे या कोकणामध्ये रायगड पासून तर रत्नागिरीपर्यंत लाजापर्यंत गोवापर्यंत ही आपली लोककला अखंड महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये असते कारण का ही आपली गाणी म्हणजे माझी गाणी ही गोड पकडे गाली प्रथम वंदन तुला बाहेरच्या देशामध्ये जातात तिथे नाच करतात हा मला स्वाभिमान आहे अभिमान आहे लक्षात घ्या तसे गोवाची गाणे म्हणून गोवा तुम्ही येऊन असं लाजाचं म्हटलं तर तुम्ही असं बोलू नका खेळतं आम्ही वेगळेच आहोत म्हणून शॉर्टकट मध्ये तुम्हाला बारीक करून दिले कारण माझा उद्या कार्यक्रम आहे आणि तुमचा सुद्धा कार्यक्रम आहे म्हणून शेवटचा विषय माझ्या मायमामासाठी आहे शेवटचा विषय फालतू गाणार नव्हे अशी डिक्शनरी माझ्याकडे आहे बरेच चोपडे आहेत माझ्याकडे मी गाणार नाही परंतु शेवटचं गाणं गातोय ह्या मायपावल्या माझ्या आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये मुली लेखा असतात गोवा जसं तुम्ही लोकांना गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन करता त्याप्रमाणे एक विषय चांगला आणलाय की पोरं पोरी आहेत कोणाच्या प्रेमामध्ये फसू नका आई वडिलांच्या नावाला डाग लागू नका म्हणून एक शेवटचा विषय आणि त्याच्यानंतर आपण आईचं गाणं घेऊया सगळ्यांना वागा प्रेमान साऱ्यांशी काय ठेवलंय वादात नका आयुष्य घालू पोरानो बघा पोरींच्या नादात का म्हणतोय बघतोय आपण अरे कॉलेज करते आपली मुलगी कॉलेज करतो आपला पोरगा पण ते काय करतात आणि शेवटी आपल्या आई वडिलांच्या नकळत ज्या गोष्टी मुली होऊन नेतात पळून जातात त्यांच्यावरती अत्याचार होतो म्हणून तर हा विषय कसा आणलाय गोवा फक्त बरोबर काय म्हणतो ऐका वागा प्रेमाने साऱ्यांशी वागा प्रेमानं साऱ्यांशी काय ठेवलंय वादात वागा प्रेमानं साऱ्यांशी काय ठेवलंय वादात नका आयुष्य घालू पोरानो वाया पोरींच्या नादात 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 वागा प्रेमानं साऱ्यांशी वागा प्रेमानं साऱ्यांशी काय ठेवलंय वादात वागा प्रेमानं साऱ्यांशी काय ठेवलंय वादात नका आयुष्य घालू पोरानो शेवट माय मावले माझे बसले बघा काय म्हणते आई मुलाला काय म्हणते बघा बंगला गाडी सगळ्या गोष्टी दिल्या तुला लहानाचं मोठं केलं 9 मास उंटरमध्ये तुला बाळगलं पण शेवटी काय केलं बाळा
म्हणून ही आईची व्यथा, वडिलांची व्यथा. आई म्हणते अरे तुझा बाप होता निघून गेला, बाप निघून गेला, मी एकटी आहे. पण मी म्हातारी झाली, वयस्कर झाली, पण मला त्या वृद्ध आश्रमामध्ये पाठवू नको, असं करू नको बाळा. तुझं लग्न लावून दिलं, धनाची मोठी केली, शिक्षण दिलं, बंगला तुझ्याकडे आहे, गाडी आहे, पण त्या कामाची काय, शेवटी मला त्या आश्रमामध्ये पाठवतोस असं म्हणते आई. एका असं करू नको. म्हणून काय म्हणते ऐका, जरी असेल वैभव सार बंगलानी मोटारकार. आई म्हणते सुन सुन हे वाटतंय सारे, ते सुन सुन हे वाटतंय सारे. पण मी म्हणतोय माझी आई आहे, माझे वडील नाही. मी म्हणतोय माझी आई पण वयस्कर आहे आता. अरे त्या आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. का असं म्हणतोय, प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे हो, लहान लेकरं आहेत, पण आपली आई असते ना ती मुलाची एवढी काळजी घेते असं कोण घेऊ शकत नाही. जरी ठेच लागली, बाळा तुला काय झालं, बाळा जेवलंस का, बाळा कुठे होतास, काय केलं, त्या आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. त्या आईला 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 नाही आकार, या जीवनाला आधार. बघा झगडा हा आपला जो शायरांचा असतो तो विषयच नाही. बघा वाजले 1:15, गोवाना सुद्धा बारी करायची आहे. आणि गोवाने मी काय नवीन कलाकार नव्हे, गोवा लांजेवाले आम्ही खेळवाले. जसं मला सहकार्य करत तसं गोवाना करा. काय चुकलं असेल तर मोरे गोवांच्या पत्रामध्ये द्या आणि याला तयार आहे. आई ते त्यांनी नतमस्तक होऊन मंडळाचे त्यांनी नतमस्तक होत नाही, त्यांना विनंती करतो काय चुकलं असेल तर मला सांगावं, माझ्या पत्रामध्ये द्या. जसं मला सहकार्य केलं तसं गोवाना करा आणि माझी दुसरी पिढी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.